हाय गाईज, वेलकम टू आर न्यू ब्लॉग. सो गाईज, आता आज आहे डे 3 इन रत्नागिरी आणि आपले कालपासूनचे जे 2 ब्लॉग होते ते आपण एडिट वगैरे केलेत आज सकाळी आणि काल रात्री केलं बसमध्ये असताना, सॉरी घरी आल्यावर. आणि काल रात्री पण 3-3:30 वाजता आम्ही झोपलो, साखरपुड्यावरनं आलो. आणि तर आता उद्या डायरेक्ट हळद आहे आणि उद्या या घरातले मेंबर येणार जास्तीत जास्त. आज आम्ही आता नदीवर जाणार आंघोळ करायला. त्याआधी इकडे फणस काढायला जायचं आहे वरती, इकडे कुठेतरी झाड आहे तिकडे फणस काढायला जायचं आहे. आता फणस वगैरे काढू आणि त्यानंतर नदीवर आंघोळ करायला जाऊ. मी सकाळी लवकर उठलो होतो, फक्त हेच दोघं राहिले होते उठायचे. आता आपण जाऊ फणस काढायला लवकरच. काढू ना मग तो बास एकच हवा आहे. काढू नको, मोठा बघूया ना. एवढेच आहेत सगळे वरतीपर्यंत बघ. ए नको देऊ, शिडी नको देऊ. वायर आहे वायर. एक छोटीशी माशी आहे रे, एवढी डोळ्यात फिरते ना. ते दोन्ही काढ तारीवरनच. 2 मिनिटं 2 मिनिटं. ठीक आहे, प्रॉपर पूर्ण काही गळतोय ना. तू काय बोलले, देणार बोलले? किती ऑर्डर आहेत, कितीचे? 50. आडवा मार तारी त्याच्यावर. नातेवाईक येणार, बिल्डिंग मधली येणार. तो एक हायच घरात. बोलवलंय, केलेला फोन. सो गाईज, हे बघा आम्ही फणस वगैरे काढून इकडे ठेवलेत. संचित येईल आणि आता घेऊन जाईल. आता आम्ही चाललो आहे आंबे बघायला, आता नंतर येऊन काढून जाणार. फक्त आता बघायला आलो आंबे आहेत का इथे कुठे. सो गाईज, आता आम्ही आंब्याच्या झाडाखाली आलो आहे आणि आंब्याचं झाड शोधत होतो आणि बघितलं तर झाडाला काय एक आंबा नाही. आंब्याच्या झाडाखाली येऊन आंब्याचं झाड शोधतोय. आणि आता इकडनं नदीवर जाणार आहे आंघोळ करायला. लास्ट टाइम गेलो ते काहीतरी धरण टाईप होतं ते, तसं काहीतरी छोटंसं. आता नदीवर जायचं आज आपल्याला आंघोळ करायला. आणि टाईम पण इतका झाला ना, मी लवकर उठलेलो, फक्त हे दोघं उठायचे बाकी होते. मी पण लवकर उठलो. 10:30 वाजता हे उठलेत, मी 8:30च्या आधी उठले. 8:30ला मी फोन चार्जिंगला लावला, वॉशरूम वगैरे करून आलो. आणि आता संचित गेला आहे हगायला. संचित येईल तिकडनं, मग आपण त्याला घेऊन पुढे ब्लॉग कंटिन्यू करू. काय तिथे फणसाची भाजी बनवत आहेत, अशी बनवली जाते. ती पहिली काढली वगैरे जाते प्रॉपर. ते छोटे छोटे जे डिंक असतो ना, तो पण नीट काढला जातो. आहेत सागरकडे ना आयफोन आहे, आयफोन. आणि तो आहे ना माईक ऑन करून आहे ना एक वर्ड बोलत होता, जो त्याला टाईप करण्याचा थोडा इश्यू येत होता, म्हणून तो डायरेक्ट बोलत होता. सागर बोलला एनहॅन्स दिस इमेज क्वालिटी. आयफोनने डायरेक्ट कन्वर्ट करून दिलं फायनान्स दिस इमेज क्वालिटी. हां, आणि त्याच्यानंतर पण ह्यांनी एवढे कान केलेत ना, तुम्हाला आता पुढे समजतीलच. ह्याच्या आयफोनचा तो काल सीन सांगितलं ना, त्याच्यामुळे पण एक सोल्युशन भेटलं की आयफोन चार्ज होते, फक्त खूप लेट होतो चार्ज. कारण ती ते जे म्हणजे त्याची जी आयफोनची पिन जी आहे ना, ती थोडी लूज लागते ना, मग ती खूप टाईम घेते, पण होते चार्जिंगला, ते तरी म्हणजे महत्त्वाचं आहे. सो गाईज, आता आपण फायनली पोचलो आहोत तिकडे आपल्या लास्टवाल्या जागेवर. आणि पाणी जरा जास्त म्हणजे ठीकठाक आहे, बुडणं इतकं तर पाणी नाही. आम्ही तुम्हाला दाखवतोच तिकडे जाऊन. नाही तर मम्मी ब्लॉग बघत असेल तर मम्मीला वाटायचं बुडणं एवढ्या पाण्यात गेलं आहे. बुडणं एवढं पाणी नाही, नॉर्मलच पाणी आहे. फक्त एवढं की ते पाणी थोडंसं आता गरम झालं असणार ह्या टाईमला. फोनच इतके गरम होतात आमच्या हातातले आता. तर हे बघा समोर. आणि मेन म्हणजे बरं झालं की सागरच्या आयफोनने तोडगा काढला आणि चार्जिंग त्याची झाली. आता फोटो विटो तरी काढायला भेटतील. नाही तर आम्ही काल एवढी उदास झालो ना, लिटरली समजत नव्हतं ना की काय होणार काय नाही. येत ना इकडनं जाऊ शकतो आपण. जाऊया ना, त्या साईडला जायचं आहे. इकडनं चल ना, इकडनं त्या साईडला जायचं त्यांची. तिकडे दगड आहेत, तिकडे दगड आहेत. काय काय हे मला तिकडं नाही सागर, तिकडनं पुढे नाही जायला भेटणार. तिकडे दलदल आहे सगळी. कुठे दलदल दिसते? ती सगळी दलदल आहे पुढची भावा. पुढे चिखल आहे. इकडे 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 म्हणजे इकडनं तुला समजत नाही. चल ना, लास्ट टाइम गेलो तिकडनं, चल आपण जाऊ. पाण्याचं लेवल पाणी झाड आहे काय? पाण्यात मस्त काही मासे बिशे दिसत आहेत एकदम. लास्ट टाइम एक खेकडी भेटली होती आम्हाला. पाणी क्लीन आहे.
जा ना उतरून आता, त्यात काय एवढंच पाणी आहे. इकडनं चल. अरे चल डायरेक्ट इकडनं ये, एवढंच पाणी आहे. तुझी चड्डी घातलीस, आमची चड्डी नाही भाई. काढ बंद. चल ना उतर 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 पुढे चल, आधीच लेट केला आपण खूप. त्यांचे कपडे हरवलेले असतात ते इथे येतात. पिऊन टाकते आता चल. कोणतरी आलं होतं इकडे, खिशातनं पडलेली आहे ती. हम्म. त्याला माहितीच नसेल. त्याला घरी चिकन बनवायला हवे का एकदा. काय आपण बीचवर जाणार ना तुझ्या इथे तेव्हा. तारीख किती आहे? माझे ते बीच सोड भाई, माझ्या इकडे घराच्या खालच्या कंपाऊंड मध्ये तू एवढं सगळं करू शकतो. उद्या येणार इथे. हा काय जायचंय की नाही. असा स्लोप असायचा असा. आता तिकडे स्लोप नाही राहिला म्हणून तिकडे यायला नाही भेटणार. तिकडे तिकडनं भेटणार यायला असं त्या साईडने. झाडावर लटकून येतो काय सगळं लटकून पडायचो खाली. काहीच तरी माझ्या घराच्या इकडे ना नदी बिदी नाही, म्हणजे तळ आहे पण त्या तळ्यामध्ये पण एवढं कोण आम्ही जात बीत नाही म्हणून. आता तिकडे पण मी अशाच लेवलची मजा केली असती. तळ्यामध्ये गणपतीच्या टाईमला जायला खूप मजा येते, पण तेव्हा ती लोक एकदम बांध वगैरे घालून एकदम पाणी वगैरे भरतात ना, आणि पाणी वाहत असतं तेव्हा खूप मजा येते. सो गाईज आता आम्ही आलोय पोहून वगैरे पाण्यातून. आता परत जाणारे साबण वगैरे घेऊन, त्याच्यानंतर आम्ही परत जाणारे फोटो काढायला. आता व्लॉग काढण्यासाठी मी वरती आलो इथे आणि बघतोय तर सागरच्या फोनचा सागरला मेसेज आला, टेम्परेचर इज टू हाय, तुम्हाला फोन तुमचा बंद करावा लागेल. सागरने फोनला पूर्ण Z+ सिक्युरिटी लावली, अंडरवेअरमध्ये फोन भरलाय आणि फोन आता सागर बॅगेट ह्याच्यात टाकतो टावेलमध्ये. मला पण त्याच्यात ठेवतात, ते टावल असं नीट ठेव, त्याच्यावर सगळे कपडे ठेव. आम्ही बघा हे असं एवढा जुगाड केला आणि सागरने त्याचा फोन पण येत झालं होतं. हां, आणि सागरने त्याचा फोन असा ठेवला म्हणून तो एवढा सगळा सीन झाला क्रिएट, नाही तर एवढा होणार नव्हता. आणि गेल्या वर्षी पण झालं होतं, त्या ह्याच्याकडे वेगळा आयफोन होता. आता ह्याच्याकडे हा आयफोन आहे, ह्याच्यावर पण तोच सीन झाला, पण तो खूपच तापलाय. आणि आम्हाला चांगले फोटो बिटो काढायचे होते, एकदम भारी बॉडी बिडीचे फोटो काढायचे होते. तर आता परत आम्ही पाण्यात जातो आणि तिकडे आम्ही थोडंफार बघू, माझ्या फोनमधून काहीतरी व्हिडिओच्या क्लिप वगैरे काढतो, तेवढे येतील तर रील्ससाठी होऊन जाईल. आता ब्लॉगची क्लिप कर ना, ब्लॉगसाठी आडवी. गाईज दगडी खूप येतो पाण्यात बघा, म्हणून आम्हाला इथून तिथपर्यंत चालत जावं लागतं. त्याच्या पुढे मग कुठे कमरे एवढं पाणी भेटणार नाही. तर आता जर मी इकडनं पोहायला सुरू केलं तर ढोपरा एवढंच पाणी आहे फक्त. आणि मेन म्हणजे आम्हाला आयफोनमध्ये फोटो काढायचे होते यार, पण त्या आयफोनचा त्याचा सीन झाला टेम्परेचरचा आणि तिकडेच इश्यू आला. इकडे काहीच आम्हाला चालायला भेटत नाही. हा बघा इकडे पोहतोय, दगडान जातोय मी पुढे. चालूच राहून द्या, आम्ही येतोय परत उलटा. आता झालं ना एवढा काळे केस होते. गाईज लिटरली इकडे फोन खूप तापतोय आमचा, म्हणून इकडे जास्त ब्लॉगचे क्लिप शूट करायला मला भेटणार नाही. त्या गोष्टीचं वाईट वाटतंय, बट ठीक आहे यार, एन्जॉय करणार आहे. कारण दिवसभर आपल्याला ब्लॉगच्याच क्लिप नाही शूट करायच्यात, एन्जॉयमेंट पण तेवढं हवं आहे आपल्याला. म्हणून आता आम्ही मस्त पोहतो वगैरे इकडे, नंतर परत येणार आहे. परत एकदा थोडा अर्धा एक तास पोहूया. हां, नंतर परत आम्ही काढायला येऊ, कारण आता फोनचे खूप घाणेरडी हालत होते. अँड्रॉइड असू दे किंवा आयफोन असू दे यार, तापतो तर फोन. तो गाईज आता आमचा आंघोळ वगैरे करून झालाय आणि आता आम्ही रील शूट करतोय आणि फोटो शूट करणार आहे. आता ते तुम्हाला दाखवतो मी इकडनं. आता सागर आमचा मॉडेल आहे, अंडरवेअरवाला मॉडेल आहे. संचित बघा दुसरा कसला वाटतोय. आहा जाऊ काय. अरे झालं नाही दाखवते आता, झालं रे तोपर्यंत गेला तो फोन तोपर्यंत. सोड मला नाही काढायचं. फोन तापतोय. पटकन पटकन जा, झालं तर झालं. स्टार्ट.
आत्ता दुपारचे 2 वाजलेत आणि आम्ही 12 वाजता काय इथे आलो होतो. 2 तास आम्ही इकडे आंघोळ केली, मजा केली, फोटोशूट, व्हिडिओ शूट, रील शूट सगळं काय काय केलं. आता आम्ही इकडनं घरी जातो आणि आमचे सगळ्यांचे फोन इतके तापलेत ना, म्हणून आता मी डायरेक्ट घरी जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करणार आहे. इकडं आता मी आता मध्ये काहीच ब्लॉग कंटिन्यू नाही करणार कारण फोन खूप तापला आहे. सूर्य एकदम डोक्यावरच आहे आमच्या, आहे बघा. म्हणून आता आम्ही ब्लॉग वगैरे नाही करत, डायरेक्ट घरी जाऊनच ब्लॉग कंटिन्यू करू. सो गाईज आता आम्ही त्या जागेवर आलो ज्या जागेवर मागच्या वर्षी संचितची चड्डी पडली होती. ही बघा इकडे पडली होती आणि इकडे 3 का 4 मुली बसलेल्या होत्या. हां 2 मुली बसलेल्या आणि संचितमध्ये एवढे गट्सच नव्हते की संचित जाऊन ती अंडरवेअर उचलून आले. अशीच आम्ही खांद्यावर टाकलेली ही ओली अंडरवेअर आणि तेव्हा सागरने हिंमत केली आणि सागरने अंडरवेअर आणलेली. जा मागे जा. चला तर राहून दे, परत एवढा कुठं जाणार आहे उन्हातनं संचित. अरे एवढ्या लय खाली पडली असणार. चल राहून दे, एक अंडरवेअरने काय नाही होत एवढ्या. परत एकदा चड्डी पाडून आला हा पोरगा. आता परत खाली जायला सांगतोय. आम्ही इतके वरती चढून आला, 2 चढाव चढून आलो आम्ही. अर्धा डोंगर चढल्यासारखं वाटतं आम्हाला. गाईज दगड मारून नारळ काढतोय बघा. अजून व्लॉग काढताना तू मारत नाही. आता मार, आता मारशील. आता प्रॉपर कोणाच्या तरी डोक्यात जाऊन बसला ना संचित शिवाय देईल इकडे. तारी तुझ्या ब्लॉग साठी मी केलंच होतं. त्यांच्यावरच गेलं तर बास आहे, बास लोक जातात, तावडे लोक जातात खाली. तर संध्याकाळचे 5:30 होत आहेत आणि आम्ही चाललोय ती कैरीची जी रेसिपी होती लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही बघितली असेल, परवाच्या ब्लॉगमध्ये ती रेसिपी आम्ही रिक्रिएट करणार आहे आज. ती परत एकदा आम्ही बनवणार आहे. मग त्याच्यासाठी आम्ही काय काय सामान गोळा करतोय. आणि इकडे सीन असा आहे की ह्यांच्याकडे कैरीचं झाड जवळपास ह्यांचं नाही आहे. मग खाली उतरताना एक दुसरं झाड भेटतं. आम्ही चालता फक्त हळू अशी काठी वरती गेली आणि फाटकन अशी लावली आणि आलो. आणि एक कैरी भेटली आम्हाला, पण ती थोडीशी फुटली. तरी पण आम्ही तिच्यातनं काहीतरी बनवणार आहे आणि अजून एक काढणार आहे. आता जिकडे चाललो तिकडे भेटली पाहिजे अजून एक कैरी. आणि बाकी कुरकुरे वगैरे आता आम्ही आणायला चाललो आहे तिकडे शॉपमध्ये. गाईज आता आमचं मिशन असं आहे की आम्हाला गपचूप एक आंबा काढायचा आहे. दोन्ही साईडला आम्ही पहारे लावलेत. इकडनं आत्ताच एक जस्ट टाका गेलेत. इकडे संचित उभा आहे, मागे मी उभा आहे, सागर गेला आहे समोरचा आंबा काढायला. हा बघा इकडे तुम्हाला दिसत असेल बघा समोर. हा आंबा काढायला सागर जातोय. काढला. काढलाय गाईज सागरने एक आंबा काढलाय. मिशन सक्सेसफुल. आता अजून एक भेटला तर चांगलं होईल. जेवढा मोठं होईल ना, म्हणजे जेवढे जास्त बनेल तेवढी चांगलं आहे. बिकॉज आता घरातले मेंबर पण वाढलेत. हां म्हणूनच रे, कारण आता मेंबर पण वाढलेत. पहिल्यासारखे 2-3 जण झाले. पण कसं तरी लपवायला घ्या रे एडून. हे असे घेऊन फिरलो तर कोणाला पण आपल्याला डाऊट येणार माहिती आहे. गाईज आता आम्ही त्या शाळेकडे आलो आहे. काहीच जर आम्ही इन फ्युचर कुठे सॉन्ग विंगची शूटिंग वगैरे केली ना आणि त्याच्यामध्ये जर शाळेचा रोल असला तर ती शाळेचा जो पण सीन वगैरे असेल तो सगळा इकडे शूट करायला आवडेल आम्हाला. काय हाय बघा ना मागे पूर्ण शाळा. गाईज आता आम्हाला ना एक अशी रेअर गोष्ट भेटली जी आता कुठल्या गावात पण बघायला भेटत नाही. आणि पहिली ती खूप बघायला भेटायची. आता खूप रेअर झालं की ती बघायला भेटेल आपल्याला. इकडे कशी तरी मुश्किलीने ही राहिले. ही बघा पत्रपेटी एकदम गंज वगैरे पकडले, एकदम तुटायला आले तरी पण चांगली राहिली आहे. लॉक वगैरे अजून पण ठेवलेलं आहे तिला. टायमिंग वगैरे सगळं लिहिलं आहे वगैरे. आणि ती रेअरली आता कुठेतरी आपल्याला बघायला भेटते. हे लोक आता इकडे आलेत काहीतरी घ्यायला दुकानामध्ये. थंड अजिबात नाही, कुठलाच नाही. चालेल द्या माझं द्या. स्प्राईट घे, थम्सअप घे. थम्सअप द्या 20 वाला. हां आपण राहू. घरी आहे ना थम्सअप. मग हां थम्सअप आहे ना घरी. राहून दे स्प्राईट राहून दे. 20 वाला थम्सअप घरी आहे. किती आलं हे घेतोय का अजून? हे टॉर्नेडो वेगळं आहे.
गाईज गाईज हा बघा, हा नवरा मुलगा आहे, 2 दिवसांचं लग्न आहे आणि हे मंडपाचं वगैरे काम स्वतःच सगळं करतोय. मानला पाहिजे माणसाला, डेडिकेशन पण कुठल्या नेक्स्ट लेवलचं पोचलंय. अक्षयदा तुला काम करायला लागतायत. तोच गाडी चालवतोय. अरे निर्वाला गाडी चालवतोय आणि सो गाईज आता संध्याकाळचे 7:30 झालेत आणि मगाशी आम्ही लोक इकडे असे उभे होतो, म्हणजे ते लोकांनी डेकोरेशन वगैरे केलं ना, ज्याच्या अक्षराचं लग्न आहे ना, तर त्याच्या घराच्या बाहेर डेकोरेशन वगैरे केलं आहे. आणि ते डेकोरेशन आता 7:30 झालेत, काळोख पडला आहे पूर्ण. आणि ते आता इतकं भारी वाटतं ना की आम्ही एकदम शॉक झालो बाहेर बघितलं. आणि तुम्हाला 1 मिनिट दाखवतो मी, त्याच्या एकदम एक्झॅक्ट समोर जाताना दाखवतो. हे बघा, आता इकडे लाईट जास्त आहे तर म्हणून एकदम ते असं हे वाटतंय, जरा ब्राईट जास्तच वाटतंय. बट ते डेकोरेशन एकदम नेक्स्ट लेवल गेलं. आणि तिकडे अंगणामध्ये पण असेच लाईट वगैरे आहेत. आणि आता आपल्याला इकडनं आम्ही की ना रेसिपी बनवण्यासाठी ते आणलं आहे, काय सामान मगाशी तुम्हाला दाखवलं आहे. ती रेसिपी बनवायची, त्यानंतर होम वर्कआउट करायचं आहे आपल्याला. त्यानंतर आपल्याला एका हळदीला जायचं. इकडे दुसऱ्याची कोणती तरी हळद आहे, मी त्यांना ओळखत नाही, त्यांच्याकडे आपल्याला जायचं आहे. आज कामं खूप आहेत, आता ती लवकरात लवकर करू. ही रेसिपी झाल्यानंतर ब्लॉग शूट करू, म्हणजे ही रेसिपी झाल्यानंतर आपण फोन चार्ज करू आणि नंतर मग जाऊ तिकडे. काय आमची रेसिपी चालू झाली, कांदा वगैरे कापून झाला, आता कैरी कापतो मी. बोट सांभाळून. थांबणार नाही तू, थांबणार नाही तुला. काही नाक्यावरच्या चायनीजवाल्याकडनं स्किल शिकलाय काहीतरी. नको नको कामावर आहे ना, हे तर कायच नाही. कामावर असं पटपट करायला लागतं, कारण लाईन असते ना लोकांची, गेस्ट थांबतील.